मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर राज्यातील पूरस्थितीबाबत केंद्रीय पातळीवर चर्चेची शक्यता केंद्रीय कृषी मंत्री तसंच इतर काही मंत्र्यांना भेटणार असल्याची माहिती भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांनाही भेटणार असल्याची माहिती महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं अमित शहांना निवेदन 50 लाख हेक्टरहून अधिक शेतीचं नुकसान अमित शहांना माहिती दिली मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती अमित शहा आपल्या मुलाच्या कामासाठी आले असतील त्यांना महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची काळजी आहे असं नाही संजय राऊतांचा अमित शहांवर हल्लाबोल तर एकनाथ शिंदेंच्या बोलण्यावर महाराष्ट्र चालत नाही संजय राऊतांची टीका पूरग्रस्त भागांमध्ये राज्य सरकारकडून मदत द्यायला सुरुवात अतितातडीची मदत देण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार सूत्रांची माहिती व्यक्तीचा मृत्यू झाल्यास प्रत्येकी 4 लाखांची मदत मिळणार सूत्रांची माहिती नुकसानग्रस्तांना 5,000 रुपये आणि 35 किलो धान्य वाटपाला सुरुवात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती प्रशासनाकडून पंचनामे सुरू असतानाच तातडीची मदत देणं सुरू महिलेनं रडून अजित पवारांसमोर गाऱ्हाणं मांडलं भयानक संकट इथे पैशांचा विषय महत्वाचा नाही काटकसर करू पण हात आखडता घेणार नाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मी स्वतः रस्त्यावर उतरेन नुकसानग्रस्त पाहणीवेळी उद्धव ठाकरेंचं आश्वासन मोदींनी मराठवाड्यात यावं शेतकऱ्यांचे अश्रू पुसावे भरघोस मदत द्यावी ठाकरेंची मागणी धाराशिवमध्ये पूरग्रस्त भागाच्या पाहणीनंतर संवाद साधताना अजित पवार ग्रामस्थांवर भडकले गावकऱ्यांना कर्जमाफीची मागणी केल्यानंतर लाडकी बहीणसह इतर योजनांचा उल्लेख करत अजित पवारांचा संताप अजित पवारांचं लाडकी बहीणवरील वक्तव्य म्हणजे मस्ती उद्धव ठाकरेंची उपमुख्यमंत्र्यांवर टीका शेतकऱ्यांनी बँकांच्या नोटिसा शिवसेनेच्या शाखेत जमा कराव्या उद्धव ठाकरेंचं आवाहन धाराशिवच्या कळंब तालुक्यातील इटकूर गावात अतिवृष्टीमुळे बाधित अनेक कुटुंबियांची भेट पडझड झालेल्या घरांची उद्धव ठाकरेंनी केली पाहणी घराचं आणि शेतीचं झालेलं नुकसान भरून देईन उद्धव ठाकरेंकडून ग्वाही भाजपसह शिवसेना आणि राष्ट्रवादीचे मंत्री आमदार खासदार पूरग्रस्तांना मदत करणार 1 महिन्याचं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणार महाराष्ट्रातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी काँग्रेस नेत्यांनी गरजूंना मदत करावी राहुल गांधींचं ट्विट मराठवाड्यातील पूर परिस्थितीचं भीषण वास्तव समोर आतापर्यंत 12 जणांनी गमावला जीव 357 जनावरांचे मृत्यू आतापर्यंत 1239 गावांमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान 2,61,709 शेतकरी अतिवृष्टीमुळे बाधित 23,414 हेक्टर शेतजमिनीवरील पिकांचं नुकसान लालबागचा राजा मंडळाकडून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 50 लाखांची मदत जाहीर मंडळाकडून मुख्यमंत्री फडणवीसांकडे धनादेश सुपूर्द केला जाणार